नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 5वी मधील परिसर अभ्यास जो विषय आहे तर त्यामधील जे पाठ आहे तर ते आपण पाठ अभ्यासत आहोत। या अगोदर लेक्चरमध्ये आपण 6 पाठांचा अभ्यास केलेला आहे। ते जर तुम्हाला लेक्चर बघायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलवर गेल्यानंतर प्लेलिस्ट हा ऑप्शन दिसेल। प्लेलिस्टमध्ये गेल्यानंतर इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 1 हे जे प्लेलिस्ट तयार केलेली आहे त्यामध्ये जाऊन तुम्ही सिक्वेन्सनी बघू शकता। तर आजचं जे लेक्चर असणार आहे ते पुढील पाठावर असणार आहे। बघा, या अगोदर आपण जे पाठ बघितलेले आहे तर ते अगोदर एकदा बघूयात। बघा, आपली पृथ्वी आपली सूर्यमाला यावर लेक्चर घेतलेला आहे। त्यानंतर बघा, पृथ्वीचे फिरणे यावर झालेले आहे लेक्चर। पृथ्वी आणि जीवसृष्टी, तसेच पर्यावरणाचे संतुलन, कुटुंबातील मूल्य, नियम सर्वांसाठी, हे जे 6 पाठ आहेत तर हे आपण अभ्यासलेले आहेत। यापुढील जे आपलं लेक्चर असणार आहे 7 नंबरचं जो पाठ आहे, आपणच सोडू आपले प्रश्न, तर यावर आपले हे आजचं लेक्चर असणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पेज नंबर तुम्हाला 32 नंबर काढायचा आहे टेक्स्ट बुक मधील। बघा, आपल्या पाठाचे नाव काय आहे तर आपणच सोडू आपले प्रश्न। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, दैनंदिन जीवन जगत असताना तुम्हाला तुम्ही घरून शाळेत येत असताना तुम्हाला अनेक सारे प्रश्न पडत असतात। तसेच तुम्ही कधी सायकलहून येत असाल किंवा पायी येत असाल आपल्या घरापासून ते शाळेपर्यंत, तसेच शाळेपासून ते घरापर्यंत तुम्हाला येताना जाताना काही प्रश्न पडत असतील किंवा काही ज्या समस्या आहेत तर त्या तुम्हाला समस्या येत असतील। तर ज्या समस्या आहे तर त्या समस्या आपण इतरांवर न सोपवता त्या आपणच सोडवल्या पाहिजे। त्यासाठी आपण आपल्या शिक्षकांची मदत घेतली पाहिजे, तसेच मित्रमैत्रिणींची मदत घेतली पाहिजे, तसेच आपल्या आईवडिलांचा पण आपण सल्ला घेतला पाहिजे। तर असे तुम्हाला खूप सारे प्रश्न पडत असतील, त्याच प्रश्नांचा अभ्यास जो आहे तर तो आज आपण या लेक्चरमध्ये या पाठामध्ये घेणार आहोत। तर बघा, सार्वजनिक समस्या, तसेच तंटा निवारण, तसेच समस्या निवारण, हिरवे बाजार याविषयी आपण माहिती घेणार आहोत। तसेच श्रमदानातून ग्रामसफाई हे जे घटक आहे तर या घटकानुसार आपण या लेक्चरमध्ये आपण अभ्यास करणार आहोत। तर बघा, आपणच सोडू आपले प्रश्न हे आपल्या पाठाचं नाव आहे। सुरुवातीलाच आपल्याला काही त्यांनी समस्या दिलेल्या आहे तर त्या समस्या बघूयात। खालील चित्रातून तुम्हाला कोणत्या समस्या दिसून येतात? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिली समस्या दिलेली आहे। बघा, माझ्या परिसरात पाणी आठवड्यातून फक्त 3दा येते। तर अशा वेळेस ज्या समस्या जर तुम्हाला येत असेल तर त्यावेळेस तुम्ही काय करशाल तर पाणी जे आहे तर ते जपून वापरशाल। व त्यानंतर पाणी आपल्याला कमी का येत आहे, आठवड्यातून 3दाच का येत आहे, यावर आपण काय करणार आहोत तर अशा जर समस्या येत असेल तर त्यावर आपण काय करणार, सोल्युशन काढणार की पाणी एवढे कमी प्रमाणात का, त्याचे कारण आपण शोधले पाहिजे। तसेच पुढे बघा, पुढची जी समस्या दिलेली आहे, कचऱ्याचे ढीग साठलेले आहेत, नाक बंद करून शाळेत यावे लागते। बघा, तुम्ही जेव्हा आपल्या घरापासून शाळेपर्यंत येत असाल ह्या समस्यांना तुम्ही तोंड दिलेले असेल तर तुमच्या घरापासून येत असताना खूप सारे तुम्हाला उकिरडे दिसत असतील किंवा जिथे कचरा आपण टाकत असतो त्या ठिकाणाहून तुम्हाला यावे लागत असते। अशा वेळेस खूप दुर्गंध किंवा वास येत असतो, त्यामुळे तुम्हाला लांबूनच त्या जागेपासून न जाता दुसरीकडून तुम्हाला मार्ग बघावा लागत असतो। तर अशा वेळेस बघा, अशा समस्या येत असतील, मग या समस्या आपल्याला दररोज येऊ नये यासाठी आपण काय प्रयत्न केले पाहिजे हे तुम्ही सांगायचं आहे। त्यानंतर बघा, शाळेत सायकलवरून यावंसं वाटतं पण सायकलीसाठी वेगळा रस्ता कुठे आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, आता तुमच्या शाळा जी आहे जर ती लांब असेल आपल्या घरापासून तर काही वेळेस तुम्ही सायकलचा वापर करत असतात, पायी येण्यासाठी तुम्हाला वेळ लागत असतो, त्यासाठी म्हणून तुम्ही सायकल वापरत असतात। परंतु तुमच्या घरापासून शाळेपर्यंत येण्यासाठी तुम्हाला सायकलसाठी रस्ताच नसेल तर अशा वेळेस तुम्ही काय करशाल? तुम्हाला असे प्रश्न पडलेच असतील। तसेच पुढची समस्या दिलेली आहे। बघा, माझ्या बाबांना वारंवार तालुक्याच्या गावी जावे लागते, तेथे जमिनीवरून तंटा चालू आहे असे म्हणे। बघा, आपले जे वडील असतील, आजोबा असतील तर कधी आपल्याला म्हणजे आपले आई वडील असतील किंवा आजी आजोबा असतील किंवा काकू असतील तर ते कधी तालुक्याच्या ठिकाणी बघा कधी कोर्टात गेले असतील, काही जमिनीचे प्रश्न असतात। तर हे प्रश्न हे
ज्या समस्या आहेत तर त्या कशामुळे उद्भवतात याची आपण कारणं कधी शोधलेले असतील बघा. तर अशा वेळेस जे काही वाद असतात तर ते वाद तिथे जाऊन सॉल्व करण्यापेक्षा जर आपापल्यामध्ये सॉल्व केले तर आपलं काय वेळ वाचू शकतो, तसेच पैसा वाचू शकतो व खूप साऱ्या अशा गोष्टी आपण त्यामधून चांगल्या शिकण्याजोग्या आहेत. तर त्याचाच अभ्यास आपल्याला या लेक्चरमध्ये करायचा आहे. या तिन्ही गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहे बघा. यामध्ये पहिली जी मुलगी आहे तिनं जी समस्या सांगितली, ह्या विद्यार्थ्यांनी सांगितली, परत ही सायकल चालवणारी जी विद्यार्थिनी आहे, तसेच हा मुलगा आहे. तर यांनी ज्या समस्या सांगितलेल्या आहे तर या समस्यावर काहीतरी आपल्याला उपाय शोधले पाहिजे. ते पण आपण इतरांना न सांगता ज्या समस्या दररोज येत असतात, समस्या आपल्याला पडत असतात, तर त्यावर आपण जर उपाय काढला तर नक्कीच आपल्याला काय होणार आहे, फायदा होणार आहे. तर बघा, पहिला आपला घटक असणार आहे सार्वजनिक समस्या. आता सार्वजनिक समस्या, सार्वजनिक म्हणजे काय तर सर्वांना सामूहिकपणे, आणि समस्या सर्वांना येत असतात. मग सार्वजनिक ठिकाणी ज्या समस्या येतात त्याला आपण काय म्हणतो असतो, सार्वजनिक समस्या. आपल्याला समूह जीवनात विविध समस्या असतात. या समस्यांमुळे आपली गैरसोय होते, कधी कधी आपले समूह जीवन विस्कळीत होते. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण एका समाजात राहत असतो किंवा एखाद्या एरियामध्ये राहत असतो, त्या ठिकाणी अनेक सारे आपण घरं असतात, त्यामध्ये अनेक लोक असतात. लोक एकत्र येऊन काय करत असतात तर आपला विकास करत असतात. त्यामध्ये आपल्याला विकास करत असताना अनेक ज्या समस्या आहेत तर या समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागत असतं. तर बघा, अशा समस्यांना सामोरं जात असताना आपली खूप सारी गैरसोय होत असते. कधी कधी आपले समूहजीवन जे आहे तर ते विस्कळीत पण होत असते. समस्यांकडे डोळे झाक केल्यास त्या अधिक तीव्र बनत असतात. तर बघा, ज्या आपल्याला समस्या येतात, आता वरती आपल्याला सुरुवातीलाच त्यांनी 4 समस्या सांगितल्या होत्या, त्यामध्ये जर आपण लक्ष दिलं नाही तर दररोज आपल्याला काय होणार आहे, त्रासच होणार आहे. म्हणून वेळच्या वेळी समस्यांचे निराकरण करावे लागते. जर त्या समस्यांचे निराकरण केले नाही तर भविष्यात आपल्यालाच त्रास होऊ शकतो, त्यामुळे आपली गैरसोय पण होऊ शकते. आपल्याला गावातील किंवा शहरातील लोकांना ज्या अडचणी येतात किंवा जे प्रश्न भेडसावतात त्यांना सार्वजनिक समस्या असे म्हणतात. बघा, सार्वजनिक समस्या कशाला म्हणायचं, आपल्या गावात किंवा शहरामध्ये लोकांना ज्या अडचणी येतात किंवा जे प्रश्न भेडसावतात त्यांना सार्वजनिक समस्या असे म्हणत असतो. म्हणजेच आपण ज्या गावात राहत असतो त्यामध्ये जे लोक आहेत तर त्यांना दैनंदिन जीवन जगत असताना अनेक साऱ्या समस्या येत असतात, त्याला आपण सार्वजनिक समस्या असे म्हणत असतो. तर बघा, परिसरातील समस्या ओळखणे ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे. सार्वजनिक समस्या एकटी व्यक्ती सोडू शकत नाही. तर बघा, ह्या ज्या सार्वजनिक समस्या आहेत त्यासाठी आपल्याला सर्व लोकांनी एकत्र येऊन किंवा नागरिकांनी एकत्र येऊन, तसेच सर्व जे सदस्य आहेत तर त्यांनी एकत्र येऊन आपल्याला ह्या समस्या सोडवाव्या लागतात. फक्त एकटा माणूस किंवा एक व्यक्ती ह्या ज्या सार्वजनिक समस्या आहेत तर त्या सोडवू शकत नाही. म्हणून सार्वजनिक समस्येसाठी सर्वांनी एकत्र येऊनच त्या सोडवल्या पाहिजे. त्या सर्वांच्या प्रयत्नाने सर्वांच्या सहभागातून सुटू शकतात. बघा, सर्वांचा जर आपण सहभाग घेतला तर नक्कीच काय होणार आहे तर या समस्या ज्या आहेत तर त्या सुटू शकतील. त्यानंतर पुढील आपला घटक आहे तंटा निवारण. आता तंटा निवारण म्हणजे काय, आपल्या गावात किंवा शहरात वेगवेगळ्या कारणांतून होणारे तंटे हे सुद्धा समस्या आहेत. बघा, आपण ज्या गावामध्ये राहत असतो किंवा शहरामध्ये राहत असेल किंवा एखादे नगर असेल तर अशा ठिकाणी राहत असताना आपण खूप सारे असे भांडणं होत असताना, तंटे होत असताना आपल्याला दिसून येत असतात. तसेच त्यामुळे काय होते बघा, सतत होणाऱ्या तंट्यामुळे गावाचे स्वास्थ्य असते तर ते बिघडते. म्हणजेच एकोपा राहत नाही, गावाच्या प्रगतीत अडथळे निर्माण होतात. तंट्यांचे स्वरूप गंभीर नसले तर ते परस्परांशी बोलून ते सोडवता येतात. परंतु त्या मार्गाने तंटे सुटले नाही तर तंटा निवारण्यासाठी असणाऱ्या संस्थांची किंवा न्यायालयाची मदत घ्यावी लागते. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण गावात राहतो, अनेक लोकांचे भांडणं होत असताना आपण बघत असतो. तसेच त्याचा परिणाम कशा होत असतो, इतर जे लोक आहेत तर त्यांच्यावर होत असतो किंवा समाजातील प्रत्येक घटकावर काय या समस्येचा परिणाम होत असतो. त्यामुळे आपल्याला गावामध्ये काही चांगल्या गोष्टी प्रगती करायची असेल किंवा चांगल्या गोष्टी करायच्या असतील तर त्यामध्ये काय येऊ शकतात, अडथळे येऊ शकतात.
तर बघा, छोट्या मोठ्या जर गोष्टी असतील तर त्या आपल्या परस्परांमध्ये बोलून आपण सोडवल्या पाहिजे. जास्त त्या गोष्टीला वेळ न देता इतरांशी बोलून त्या गोष्टी सोडवल्या पाहिजे. त्यातून काय होणार आहे, आपल्या ज्या समस्या आहेत तर त्या लवकर सुटतील. तसेच तंटा निवारण व्यवस्थिशीर होऊ शकतं. जर त्या आपापसात बोलून न होता येणाऱ्या असतील तर आपल्याला काय करावं लागेल, न्यायालयाची मदत घ्यावी लागत असते. आता हा आपण तंटा निवारण हा घटक बघितलेला आहे. त्यानंतर आता बघा, पुढे बघा काय सांगितलेलं आहे. माहीत आहे का तुम्हाला, आपल्या राज्यात 2007 पासून महात्मा गांधी तंटामुक्ती गाव योजना राबवण्यात आली आहे. गावात तंटे गावातच सोडवले जावे. गावकऱ्यांनी ते चर्चेने किंवा सामंजस्याने सोडवावे. या योजनेचा हा काय आहे तर हेतू आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, 2007 सालापासून आपला जे राज्य आहे, महाराष्ट्र राज्य आहे, तर यामध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना जी आहे तर ती आपण राबवत असतो. यातून जे आपले गावामधील जे समस्या असतील, भांडणं असतील किंवा तंटे असतील, हे समस्या आपणच सोडवल्या पाहिजे. जे गाव शांततेपणे आपले हे तंटा निवारण करत असतील तर त्यांना काय देत असतो आपण, बघा पुढे काय सांगितलेलं आहे, या मार्गाने तंटे सोडवल्यास गावातील एकोपा वाढतो. ज्या गावांनी या पद्धतीचे तंटे सोडवले आहेत अशा गावांना शांतता पुरस्कारही मिळत असतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तंटे जे आहे तर ते आपापसात बोलून सामंजस्यपणे जर सोडवले तर त्यांना, असे जे गाव आहे तर त्यांना आपण पुरस्कार पण देत असतो. तर बघा, महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना असे जे पुरस्काराचं नाव जे आहे तर ते आपण देत असतो. तर शहरातील मोहल्ला समित्या तंटा निवारणाला मदत करत असतात. बघा शहरात, आता गावामध्ये कसं ग्रामपंचायत असते किंवा इतर जे लोक असतात त्यांच्या मार्फत आपण सोडत असतो. तसेच शहरामध्ये मोहल्ला समिती असते तंटा निवारण्यासाठी, तर ती हे ज्या गोष्टी आहे तर ती सोडवत असते. त्यानंतर आता पुढील घटक आपल्याला बघायचा आहे, समस्या निवारण. आता समस्या कशाला म्हणायचं, बघा समस्या निवारण म्हणजे आपल्याला ज्या अडीअडचणी येत असतात तर त्या आपण कशा प्रकारे सोडवल्या पाहिजे. समस्या निवारणाचे हे प्रयत्न तुम्हाला माहीत आहे का. बघा, हिवरे बाजार हे तुम्ही ऐकलेलंच असेल. अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजार हे लहान गाव आहे. पाण्याची मोठी समस्या त्यांना होती. त्या गावातील लोकांच्या मदतीने व त्यांच्या सहभागातून ही समस्या सोडवली गेली. जनावरांचे चाऱ्याचाही प्रश्न सुटला. आज हिवरे बाजार या गावाचे परिसर हिरवे गर्द आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, यासाठी हिरवे बाजार जे आहे आपण हे उदाहरण का घेत असतो, त्या गावाने एकत्र येऊन, त्यांच्या गावाला पाण्याची खूप टंचाई भासत होती, म्हणजे पाणी खूप कमी प्रमाणात भेटत होते. त्यांनी त्यासाठी एकत्र येऊन गावातील प्रत्येक नागरिकांनी एकत्र येऊन प्रयत्न केले. त्यामुळे आता जे गाव आहे तर ते हिरवेगर्द आपल्याला दिसत आहे. त्यामुळे जो चारा आहे, जनावरांना लागणारा चारा जो आहे तर त्याचा सुद्धा प्रश्न सुटलेला आहे. तसेच गावाला जे पाणी कमी येत होतं त्याचा पण आपल्याला प्रश्न सुटलेला दिसतो. तर हे कशामुळे शक्य आहे, ज्या सार्वजनिक समस्या असतात तर त्या एका माणसाकडून सुटत नसतात. त्यासाठी आपल्याला सर्वांना एकत्र यावं लागत असतं. जेव्हा सगळे एकत्र येतील तर आपण चांगल्या समस्यांना आपण तोंड देऊ शकतो. त्याचंच उदाहरण म्हणजे हिरवे बाजार हे गाव आहे. तर त्यानंतर बघा, अनेक गावांत पाण्याची टंचाई असते, त्यांची कारणे शोधा व उपाय सुचवा. आता सेम यांना पाणी टंचाईचे काय होते, अडचण होती, तर त्यांनी स्वतः सर्वांनी एकत्र येऊन केलेलं आहे. ते आपल्याला चांगलं उदाहरण यासाठी सांगता येईल. त्यानंतर बघा, पुढील आपला घटक आहे श्रमदानातून ग्रामसफाई. जेव्हा आपण श्रम म्हणजे काय, आपलं जे वेळ आहे तर तो चांगल्या ठिकाणी गुंतवून आपण एखादं काम करत असो तर त्यावेळेस त्याला आपण श्रमदान म्हणत असतो. आता हे श्रमदान आपण साफसफाई असतील, सार्वजनिक ठिकाणची साफसफाई असतील किंवा इतर चांगले कामं, झाडे लावण्याची असतील किंवा गडकिल्ले साफसफाई असेल किंवा तेथील काही गोष्टी चांगल्या करण्यासाठी आपण जी काय मदत करत असतो त्याला आपण श्रमदान असे म्हणत असतो. तर बघा, उस्मानाबाद जिल्ह्यातील खुदावाडी या गावातील लोकांनी श्रमदानातून ग्रामसफाई केली. गावाची स्वच्छता गावातील सर्वांनी मिळून करायची हे गावकऱ्यांनी ठरवलं.
ठरवली। त्यासाठी प्रथम सांडपाण्याचे त्यांनी नियोजन केले, उकिरड्यावरील कचऱ्याचा वापर त्यांनी गांडूळ खत तयार केले, प्रत्येक घरासाठी स्वच्छतागृह बांधले। बघा विद्यार्थी मित्रांनो, आता श्रमदान, आता हे जे उस्मानाबादमधील खुदावाडी हे जे गाव आहे त्यांनी अगोदर काय केलं, त्यांना श्रमदानातून ग्रामसफाई करायची होती। तर त्यांना गाव स्वच्छ करायचं आहे तर ते एक व्यक्ती करू शकत नाही, त्यासाठी सर्व ते गावकरी असतील, नागरिक असतील, तर ते पहिले एकत्र आले। एकत्र आल्यानंतर त्यांनी काय केलं, सुरुवातीला सांडपाणी जे आहे तर ते आपल्या घरातून जे सांडपाणी बाहेर येत असतं तर त्याचं पहिले नियोजन केलं। त्यानंतर उकिरडे खूप मोठमोठे झाले होते तर त्याचा वापर करून त्यांनी गांडूळ खत तयार केले आणि त्यानंतर घरामध्ये प्रत्येक घरात स्वच्छतागृह त्यांनी काय केले, बांधले होते। तर त्यानंतर बघा हे कशामुळे शक्य झालेलं आहे, तर सर्व जेव्हा नागरिक एकत्र येतील, आपलं श्रमदान करतील, तर अशा वेळेस आपलं गाव किंवा शहर जे आहे तर ते स्वच्छ आणि सुंदर होण्यासाठी खूप मदत होत असते। म्हणून श्रमदान हे चांगल्या ठिकाणी केले पाहिजे। त्यानंतर बघा संत गाडगे बाबा जे आहे तर तुम्ही त्यांचं नाव ऐकलं असेल, त्यांनी पण कीर्तनातून गावाला स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले। स्वच्छता, शिक्षण व स्वावलंब याच्याशिवाय आपली प्रगती होणार नाही असे संत गाडगे बाबा यांनी लोकांना सांगत। स्वच्छता कशी करावी हे प्रत्यक्ष ते कृतीतून दाखवून देत। बघा विद्यार्थी मित्रांनो, फक्त संत गाडगे बाबा जे आहेत तर त्यांनी नुसतं आपल्या कीर्तनातून किंवा बोलून असं दाखवलं नाही की स्वच्छता केली पाहिजे, स्वच्छता केली पाहिजे, स्वच्छतेविषयी कीर्तनात त्यांनी प्रबोधन केलं, तर असं नाही, तर त्यांनी स्वतः कृती केली। स्वच्छता ते स्वतः साफसफाई करत असत। त्यांनी काय केलं तर आपल्या कृतीमधून इतर लोकांना त्याचं महत्त्व पटवून दिलं। त्यामुळेच त्यांचं आता संत गाडगेबाबांचं आपण स्वच्छतेविषयी आपण नाव घेत असतो तर ते यामुळेच घेत असतो। तसेच बघा संत तुकडोजी महाराज जे आहेत यांनी आपल्या ग्रामगीतेतून स्वच्छतेचे महत्त्व पुढील प्रमाणे सांगितलेले आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर पुढील जे संत आहेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या ग्रामगीतेतून स्वच्छतेचे महत्त्व जे आहे तर ते पुढील प्रमाणे सांगितलेले आहे। मिळूनी करावी ग्रामसफाई, नाली मोरी ठाई ठाई, हस्ते परहस्ते साप सर्वई, चेहूकडे मार्ग। बघा विद्यार्थी मित्रांनो, जे संत तुकडोजी महाराज असतील, इथे बघा त्यांचा फोटो दिलेला आहे। तसेच संत गाडगे बाबा आहे, यांनी काय केलेलं आहे, यांच्या कीर्तनातून असेल, तसेच कृतीतून असेल किंवा त्यांच्या ग्रामगीतेतून असेल, संत तुकडोजी महाराजांनी काय केलेलं आहे तर स्वच्छतेचे जे महत्त्व आहे तर ते आपल्या लोकांना, आपल्या समाजाला त्यांनी महत्त्व पटवून दिलेलं आहे। त्यातून नक्कीच आपण चांगल्या गोष्टी घेतल्या पाहिजे। बघा पुढे काय सांगितलेलं आहे, वर्तमानपत्रांत श्रमदानाच्या अनेक बातम्या येतात, त्यांचे संकलन करा, श्रमदानातून काय साध्य होते त्याची चर्चा करा। बघा आपण जर श्रमदान केलं म्हणजे आपल्या शाळेभोवती खूप सारा कचरा साठलेला असेल तर आपण फक्त एखाद्या आपले शिपाई काका असतील तर त्यांनी फक्त ते गोळा करण्यात खूप वेळ जाईल, पण त्यापेक्षा आपण सर्वजणांनी एकत्र येऊन जर साफसफाई केली आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाने तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण जर आपल्या मुख्याध्यापक असतील किंवा आपले वर्ग शिक्षक असतील किंवा इतर शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आपण आपल्या शाळेतील जर साफसफाई केली, जे कचरा आहे तर त्याचं व्यवस्थित नियोजन केलं तर ते पण आपण आपल्या श्रमदानातून आपण एक चांगलं कार्य करू शकतो। तसेच म्हणजेच आपण सगळे एकत्र येऊन बघा, जेव्हा सगळे एकत्र येतील तर आपण चांगल्या चांगल्या गोष्टी सुद्धा आपण म्हणजे स्वच्छतेचंच एक उदाहरण आपण घेऊयात की ते जे साफसफाई करायला खूप वेळ लागत असतो ते आपण सर्व एकत्र येऊन आपलं श्रमदान करून आपण चांगलं एखादं कार्य करू शकतो। तसेच विद्यार्थी मित्रांनो, आपलं परिसर जो आहे, शाळेतील परिसर असू द्या किंवा आपला घरचा परिसर असू द्या, जर आपण घाणच केली नाही किंवा कचरा केला नाही तर आपला जो परिसर आहे तर तो स्वच्छच राहणार आहे। तर बघा जेव्हा आपण एकत्र येऊन काम करू शकतो तर नक्कीच आपले जे समस्या आहे तर त्या आपण समस्या सोडू शकतो। त्यानंतर बघा सांगा पाहू सांगितलेलं आहे, शाळेत शांतता दूताचा गट असावा असे तुम्हाला वाटते का? बघा विद्यार्थी मित्रांनो,
आपल्या शाळेत एक शांतता दूताचा गट असावा, म्हणजेच जे विद्यार्थी असतात तर त्यांचे मतभेद असू शकतात किंवा एखाद्याचे विचार एखाद्या व्यक्तीला पटत नसतात, म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला पटत नसतात, तर अशा वेळी दोन्ही व्यक्तींमध्ये शांतता राहिली पाहिजे, सामंजस्यपणाने दोघांनी घेतलं पाहिजे, तसेच सहिष्णुतेने घेतलं पाहिजे, म्हणजे दुसऱ्यांच्या मतांचा पण आपण आदर केला पाहिजे। यासाठी बघा शांतता दूतांचा एक गट असावा, नक्कीच शाळेमध्ये प्रत्येक शाळेमध्ये एक शांतता दूताचा एक गट असला पाहिजे। त्यानंतर बघा या गटातील विद्यार्थी किंवा विद्यार्थिनींची निवड करण्यासाठी तुम्ही कोणते निकष ठरवाल। आता शांतता दूत जो आहे तर त्याचा गट आपल्याला तयार करायचा असेल तर असे विद्यार्थी जे आहे तर एकदम विचार करणारे किंवा एखादी वाईट गोष्ट कोणती चांगली गोष्ट कोणती यावर व्यवस्थिशीर विश्लेषण करणारे जे विद्यार्थी आहेत तर यांचा आपण गट तयार केलेला पाहिजे। म्हणजे एखादी समस्या आली की दोन व्यक्ती आहेत तर ते भांडतात तर त्यांना शांततेपणे समजून सांगितलं पाहिजे, दोन्ही व्यक्तींचे मत जे आहे तर ते ऐकून घेतले पाहिजे व त्यानंतर आपण त्याच्यावर उपाययोजना केली पाहिजे। असे जे विद्यार्थी आहेत विचार करणारे, बुद्धिमत्तेने सोल्युशन काढणारे, तर अशा विद्यार्थ्यांचा आपण काय करू शकतो, गट तयार करू शकतो। त्यानंतर बघा पुढे काय विचारलेलं आहे आपल्याला, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, शांतता दूतांसाठी नियमावली तयार करताना त्यात कोणते नियम समाविष्ट असावे। बघा विद्यार्थी मित्रांनो, जे आपण शांतता दूताचा जो नियमावली केलेली आहे म्हणजे इतरांशी मतांचा विचार करणे, तसेच आपल्याला एखाद्या विषयी जर भांडण झालं तर ते कशा प्रकारे सोडवलं पाहिजे यासाठी जे नियम आहेत तर ते आपण समाविष्ट, त्यामध्ये कोणकोणते नियम समाविष्ट असले पाहिजे यावर तुम्हाला चर्चा करायची आहे। त्यानंतर तुमच्यातील वाद मिटवण्यासाठी शांतता दूत कोणत्या मार्गाचा अवलंब करतात। बघा विद्यार्थी मित्रांनो, जर दोन व्यक्तींमध्ये विद्यार्थ्यांमध्ये जर वाद झाला तर ते शांतता दूत आहे तर ते कशा प्रकारे अवलंब करत असतात तर ते तुम्हाला बघायचं आहे। त्यानंतर बघा शांततेच्या मार्गाने प्रश्न सुटतात हे तुम्हाला कसे समजले। बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा शांतता दूत जे आहे तर ते काय करतात, ज्या दोन विद्यार्थ्यांमध्ये वाद झालेला आहे त्यांना शांतपणे बसवलं पाहिजे, बोलून तसेच दोघांचे मत ऐकून आपण शांततेपणे सुद्धा काही प्रश्न सोडवत असतो, तर हे आपण यामधून शिकत असतो। तसेच बघा शांततेसाठी समाजातील सर्व घटकांचा पुढे बघा आपल्याला काय सांगितलेलं आहे, शांततेसाठी समाजातील सर्व घटकांच्या मूलभूत गरजांची पूर्तता होणे आवश्यक आहे। प्रत्येकास आवश्यक ती सुरक्षितता मिळाली पाहिजे, समाजातील शोषण थांबले पाहिजे, विषमता कमी झाली पाहिजे, सार्वजनिक जीवनात सहभागी होण्याची संधी प्रत्येकाला मिळाली पाहिजे, शांततेचे महत्त्व समजून घेणे, शांततेचे मार्ग प्रत्यक्षात वापरणे, या मार्गाने आपण कुटुंबात, शाळेत, सार्वजनिक जीवनात शांततेला पूरक वातावरण निर्माण करू शकतो। बघा शांततेच्या मार्गाने आपण जे प्रश्न आहेत, वाद असतील तसेच ज्या समस्या असतील तर त्या आपण चांगल्या प्रकारे सोडवू शकतो। त्याचंच हे आपण उदाहरणे आपण बघितलेले आहे। तर बघा शांततेच्या समाजासाठी सर्व घटकांच्या मूलभूत गरजांची आपण पूर्तता होणे आवश्यक आहे। प्रत्येकास आवश्यक ती सुरक्षितता मिळली पाहिजे। आता आपण वादविवाद टाळले, शांततेच्या मार्गाने आपण गेलो तर नक्कीच सर्वांना सुरक्षितता मिळेल। तसेच समाजातील शोषण थांबले पाहिजे, म्हणजे एखादा वर्ग एखादा विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थ्यावर आपलं राग व्यक्त केला नाही पाहिजे, त्यामुळे एखाद्या व्यक्तीचं शोषण होऊ शकतं, तर हे शोषण थांबलं पाहिजे। म्हणजे एखादा मोठा वर्ग असेल तो लहान वर्गावर जर त्यांना त्रास देत असेल किंवा इतर काही त्यांबद्दल जर वाईट वागत असेल तर त्यामुळे एखाद्या वर्गाचं शोषण होऊ शकतं। हे शोषण थांबवण्यासाठी आपण शांततेचा मार्ग वापरला पाहिजे। तसेच आपली जी विषमता आहे, म्हणजे दोन विद्यार्थी असतील किंवा दोन विद्यार्थिनी असतील त्यांच्यामधील जे विषमता आपण शांततेच्या मार्गाने आपण कमी करू शकतो। तसेच सार्वजनिक जीवनात सहभागी होण्याची संधी प्रत्येकाला मिळाली पाहिजे, शांततेचे महत्त्व समजून घेणे, शांततेचा मार्ग प्रत्यक्षात वापरणे, या मार्गाने आपण कुटुंबात असेल,
समाजामध्ये असेल किंवा शाळेमध्ये असेल, आपण जीवनामध्ये शांततेला पूरक वातावरण निर्माण करू शकतो. तर शांततेचे किती फायदे आहेत तर ते आपण या मार्गाने गेल्यानंतर आपल्याला समजत असते. त्यानंतर बघा, माहीत आहे का तुम्हाला, बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढे काय सांगितलेलं आहे, माहीत आहे का तुम्हाला, जगात शांतता नांदावी, सर्वच देशांना आपल्या जनतेच्या विकासासाठी प्रयत्न करता यावेत म्हणून 21 सप्टेंबर हा जो दिवस आहे तर तो संयुक्त राष्ट्रांतर्फे आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणून आपण जगभर साजरा केला जातो. बघा, आंतरराष्ट्रीय शांतता दिन जो आहे तर तो 21 सप्टेंबर या तारखेला आपण साजरा करू शकतो. परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो. तसेच बघा, या दिवशी संयुक्त राष्ट्रांचे मुख्यालय असलेलं जे न्यूयॉर्क आहे, बघा आपलं जे संयुक्त राष्ट्रांचे मुख्यालय आहे कुठे आहे तर न्यूयॉर्क या शहरामध्ये आहे. स्थानिक वेळेनुसार 10 वाजता घंटा वाजवली जाते. बघा, स्थानिक वेळेनुसार त्या ठिकाणी जेव्हा 10 वाजतील तर अशा ठिकाणी ती घंटा वाजवली जाते. त्यानंतर काही क्षण शांतता पाळली जाते. सुमारे 60 देशांतील लोकांनी दिलेल्या नाण्यांपासून ही घंटा तयार केलेली आहे. आता ही न्यूयॉर्क जे आहे संयुक्त राष्ट्राचे जे मुख्यालय आहे त्यामध्ये जी घंटा आहे तर ती 60 देशांमधील जे नाणे आहेत, तर आपल्या देशातील जो रुपया आहे किंवा पैसे म्हणतो असतो तर ते नाणे आहे तर ते प्रत्येक देशातील नाणे घेऊन त्यांनी काय केलेली आहे तर ही जी घंटा आहे तर ती घंटा तयार केलेली आहे. तर बघा, पुढे काय माहिती दिलेली आहे. तुम्हाला याबाबत आणखी माहिती हवी असल्यास खाली बघा ही वेबसाईट दिलेली आहे www.internationaldayoffpeace.org या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकतात. त्यानंतर बघा पुढे काय विचारलेले आहे हे नेहमी लक्षात ठेवा. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, कुटुंबात, शाळेत, समाजात शांतता असेल तर तिचा फायदा सर्वांनाच होतो. बघा, आपण ज्या समस्या आहे किंवा शांतता आहे तर ते जर कुटुंबात, शाळेत, समाजात असेल तर याचा फायदा सर्वांनाच होत असतो. जर एखाद्या काय म्हणतात गावामध्ये जर काही समस्येमुळे गावातील नागरिकांची हेळसांड होत असेल तर त्याचा फायदा सर्वांनाच होईल का तर नाही. इतरांना त्रास झाल्यामुळे आपण प्रगतीच्या मार्गावर जात नसतो, त्याच्यामुळे आपण मागेच येत असतो. त्यामुळे कुटुंबात किंवा शाळेत, समाजात शांतता असेल तर तिचा फायदा जो आहे तर तो सर्वांनाच होत असतो. शांततेमुळे प्रगतीस हातभार लागतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा शांतता असते त्याचा प्रगतीसाठी काय होत असतो हातभार लागत असतो. व्यापार, उद्योग, शिक्षण, कला, साहित्य, मनोरंजन, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन जे हे क्षेत्र आहेत तर यांमध्ये भरभराट करण्याची संधी मिळत असते. जेव्हा शांतता असेल तर हे जे वरील क्षेत्र आहेत आपण बघितलेले आहे, उद्योग, व्यापार, मनोरंजन, विज्ञान हे काही क्षेत्र आहेत तर यामध्ये आपण भरभराटीची संधी मिळत असते. या दृष्टीने शांतता ही आपली वैयक्तिक गरज न राहता एक सामाजिक मूल्य बनत असते. बघा, शांतता जी आहे तर ती आपण एकाच व्यक्तीने केली पाहिजे असं नाही. सर्व जेव्हा समाजातील घटक, समाजातील नागरिक जेव्हा एकत्र येतील तेव्हाच समाजामध्ये एक शांतता नांदू शकते. त्यानंतर बघा आता पुढे काय सांगितलेलं आहे, आपण काय शिकलो. आता हा जो आपण पाठ बघितलेला आहे यामध्ये आपण काय काय शिकलो बघा. समूह जीवनात समस्या सोडवण्याची जबाबदारी सर्वांचीच असते. बघा, समूह जीवन म्हणजे आपण गाव समजू शकतो किंवा आपलं शाळा समजू शकतो, ज्यामध्ये अनेक आपण विद्यार्थी असू किंवा नागरिक असू एकत्र येत असतात. तर जेव्हा समस्या सोडवायची असेल तर त्यावेळेस सर्वांनी एकत्र यायचं असतं व त्या समस्येचं निराकरण करायचं असतं. यासाठी एकच माणूस किंवा एकच व्यक्ती समस्या सोडू शकत नाही. तर समूह जीवनात समस्या सोडवण्याची जबाबदारी आहे तर ती सर्वांची आहे. सर्वांनी सहकार्य केल्यास समस्येचे निराकरण होत असते. बघा, जेव्हा सगळे नागरिक एकत्र येतील, एखादी गावातील समस्या असतील तर अशा वेळेस सर्व नागरिकांनी एकत्र येऊन त्यावर उपाय शोधला पाहिजे. सगळ्यांनी त्यांची मतं घेतली पाहिजे, त्यानंतर त्यावर चर्चा केली पाहिजे. तेव्हा समस्या जी आहे तर त्याचं निराकरण नक्कीच होत असतं.
त्यानंतर बघा, संवाद चर्चेतून तंटा काय असते तर निवारण आपण करत असतो. जेव्हा एखाद्या गावात किंवा एखाद्या समाजामध्ये तंटा होत असेल तर ते आपण दोन्ही ज्या व्यक्ती आहेत ज्यामध्ये तंटा झालेला असेल तर त्यांच्याशी संवाद साधून कशामुळे झालं त्याचे कारण शोधून त्याचे उपाय केले पाहिजे. त्यामुळे काय करू शकतो आपण, तंटा जी आहे तर ती निवारण करू शकतो. त्यानंतर शांततेच्या मार्गाने समस्या आपल्याला सोडवता येत असतात. त्यानंतर कुटुंबात, शाळेत, समाजात शांतता असेल तर तिचा फायदा सर्वांनाच होत असतो. बघा, आपण सुरुवातीपासूनच आपण हे जे उदाहरणं घेतलेले आहे तर ते ज्या समस्या येत असतात तर जेव्हा शांतता सर्व ठिकाणी असेल, समस्या आपण सोडवल्या, त्यामुळे शांतता निर्माण होत असते. शांततेचा फायदा जो आहे तर तो सर्व घटकांना होत असतो. त्यामध्ये कुटुंब असेल, शाळा असेल किंवा समाज असेल, या सर्व घटकांना शांततेचा फायदा होत असतो. शांतता हे एक सामाजिक काय आहे तर मूल्य आहे. तर बघा, शांतता ही सर्व ठिकाणी नांदली पाहिजे यासाठी सर्वांनी आपण प्रयत्न केले पाहिजे. तर हे आपण आजच्या या पाठामध्ये शिकलेलो आहोत. त्यानंतर यावर स्वाध्याय दिलेला आहे बघा, रिकाम्या जागा भरा, समस्यांकडे डोळेझाक केल्यावर त्या अधिक काय बनतात. तर यावर तुम्हाला ही प्रश्नाची उत्तरं आली पाहिजे. परिसरातील डॅश डॅश ओळखणे ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर एका वाक्यात उत्तरे द्या. सार्वजनिक समस्या म्हणजे काय, सार्वजनिक समस्या कशा सुटू शकतात, स्वच्छतेचे महत्त्व कोणत्या संतांनी पटवून दिलेले आहे. वरती ते 2 संत दिलेले आहे, त्यांचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे आणि आपल्या प्रश्नाची उत्तरं द्यायची आहे. त्यानंतर बघा, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. श्रमदानातून ग्रामसफाई ही संकल्पना जी आहे तर तुम्हाला स्पष्ट करायची आहे. याची आपण माहितीवर घेतलेलीच आहे. त्यानंतर शांततेला पूरक वातावरण कसे निर्माण करता येईल यावर तुम्हाला थोडक्यात उत्तरे लिहायची आहे. त्यानंतर बघा, पुढील प्रसंगी तुम्ही काय कराल. वर्गप्रमुखाला वर्गात शांतता निर्माण करायची आहे, अशा वेळेस तुम्ही काय करशाल. त्यानंतर बघा, गणित विषयाचे शिक्षक काही अपरिहार्य कारणास्तव आज वर्गात येऊ शकले नाहीत, तर अशा वेळेस तुम्ही काय करशाल. तसेच क्रीडांगणावर खेळाच्या सामन्यांच्या वेळी 2 संघामध्ये वाद निर्माण झाल्या वेळेस अशा प्रसंगाच्या वेळेस तुम्ही काय करशाल. तर आपण ह्या सर्व प्रश्नांची जी उजळणी जी आहे म्हणजे याची जी उत्तर आहेत तर नक्कीच आपल्या या लेक्चरमधून तुम्हाला देता येतील. त्यानंतर बघा, उपक्रम दिलेला आहे. समस्या परिसरातील तुमच्या परिसरातील कचऱ्याच्या समस्येबाबत स्थानिक लोकप्रतिनिधीचा पत्र द्या, त्याविषयी याबाबत समक्ष चर्चा करा. आता तुमच्या परिसरात जर कचरा साठलेला असेल तर जे लोकप्रतिनिधी आहेत तर त्यांना तुम्हाला एक पत्र लिहायचं आहे, त्यांच्याशी याबाबत समक्ष काय करायचं आहे, चर्चा. समक्ष म्हणजे स्वतः जाऊन तुम्हाला चर्चा करायची आहे. त्यानंतर तुमच्या परिसरात मोकाट कुत्र्यांचा त्रास होत असेल तर त्याविषयी कोणाला कळवायचे हे शोधा. मोकाट कुत्र्यांची समस्या सोडवण्याच्या उपायांविषयी माहिती मिळवा. बघा विद्यार्थी मित्र, आता हे जे मोकाट कुत्रे फिरत असतात त्यांचा जर तुम्हाला त्रास, काही कुत्रे काय करतात, विद्यार्थ्यांना चावत असतात किंवा नागरिकांना चावत असतात, तर ह्या ज्या समस्या आहेत तर ते तुम्ही कोणाला सांगशाल. तसेच मोकाट कुत्र्यांची समस्या सोडवण्यासाठी काय उपाययोजना तुम्ही करशाल किंवा उपायांविषयी तुम्ही माहिती तुम्हाला काय करायची आहे, मिळवायची आहे. तर बघा, अशा प्रकारे आज आपण हा जो पाठ आहे तर या पाठाचा संपूर्ण अभ्यास आपण बघितलेला आहे. तर बघा, आपला जो पाठ आहे आपणच सोडवू आपले प्रश्न. आपल्याला ज्या समस्या येत असतात, आपल्याला दैनंदिन जीवन जगत असताना ज्या समस्या येत असतात तर त्या समस्या आपण सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. त्यामध्ये आपण आपल्या शिक्षकांचे, आपल्या मित्रमैत्रिणीचे, तसेच आपल्या पालकांचे, त्यामध्ये आईवडील असतील, काका काकू असतील, त्यांचं आपण काय करायचं आहे तर मार्गदर्शन घ्यायचं आहे व आपले जे प्रश्न आहे तर ते आपण सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. तर नक्कीच असे जर तुम्ही प्रयत्न केले समस्या सोडवण्याचा तर नक्कीच तुम्हाला या गोष्टीचा फायदा भविष्यात नक्कीच होईल. तर बघा, आजचं जर हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि इतर जे तुम्ही लेक्चर बघितले नसतील तर ते पण आपल्या पवन एलमामे ह्या यूट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही प्लेलिस्टमध्ये जायचं आहे. इयत्ता 5वी
इयत्ता 5वीचं जी प्लेलिस्ट केलेली आहे त्यामध्ये जाऊन तुम्ही सिक्वेन्सने तुम्ही आपले लेक्चर जे आहे तर ते बघू शकता. तर भेटूयात पुढील अशा एका लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.